महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना बेळगावातल्या मराठी बांधवांच्या वेदनेला कंठ फुटला असता मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांनी धरणं आंदोलन केलं। कानडींचा अन्याय सहन केला जाणार नाही, बेळगाव कारावारासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्ही या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर पंतप्रधानांची भेट घेऊ असं सांगितलं। मी उपमुख्यमंत्री, सर्व गृहमंत्री, सर्व मंत्री आम्ही जाऊन आणि सर्व पक्षी शिष्टमंडळ जाऊन चिदंबरम साहेबांना भेटलो। आम्ही आता यावेळेस पंतप्रधानांची वेळ घेऊन येणाऱ्या 15 ते 20 दिवसाच्या आत त्या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि महाराष्ट्र हा सुवर्ण महोत्सव वर्षामध्ये जात असताना महाराष्ट्रातल्या लोकांची जे मनोगत आहे, सीमावासियांचं जे मनोगत आहे ते या देशाने स्वीकारलं पाहिजे। विधानसभेत देखील बेळगाव भागातल्या सीमावासियांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली असून या संदर्भातील स्थगन प्रस्ताव ठेवला असल्याचं मत शिवसेना गटनेता सुभाष देसाई यांनी सांगितलं। तसंच जोपर्यंत या सीमा प्रश्नाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी गृहमंत्री आर पाटील यांनी केली। पण कर्नाटक मधलं भारतीय जनता पार्टीचं सरकार लोकशाहीचा दिवसाढवळ्या मुर्दा पाडतंय। केंद्र सरकारला आमची विनंती आहे, जोपर्यंत सुप्रीम कोर्टातला निर्णय लागत नाही तोपर्यंत वादग्रस्त ठरवून बेळगावला केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करा, निर्णय नंतर द्या। बेळगाव मधल्या सीमावासियांच्या या प्रश्नावर सरकार काय तोडगा काढत आहे याकडे बेळगाववासियांचं लक्ष लागून राहिलं आहे। कॅमेरामन अजित सोबत पल्लवी जाधव, MNS मीडिया न्यूज सर्व्हिस, मुंबई।